Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्याला राईट टाइम आला डुक्कर जसे धरून येत तसं तो म्हणले मी त्याला बरेच दिवस झाले ना. मी त्यावेळेस त्याला म्हणलं काही नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे. या व्हिडिओमध्ये हा इसम म्हणजे जरांगे पाटलांना धमकी देणाऱ्यापैकी एक आरोपी. हा आरोपी बोलतोय गंगाधर काळकुटे यांच्या संदर्भात. गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटलांचे सहकारी. अगदी सावलीसारखं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये काळकुटे त्यांच्या सोबत असतात. आता याच काळकुटेंना मारण्यासंदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं असल्याची कबुली या आरोपीनं या व्हिडिओमध्ये दिली आहे. अर्थात या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाहीत, मात्र या व्हिडिओत हा आरोपी दादा गरड नेमकं काय म्हणतोय ते आधी ऐका आणि मग धनंजय मुंडे यांनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा आपण ऐकणार आहोत. आलंच ना तेव्हापासून आणि नंतर महादेव मुंडेचे ह्या माझ्या थ्रू आले ते फोन करून म्हणून माझ्या दादा येते मला ते बंदराचे लोक मला मी त्याला राईट टाइम आला डुक्कर जसे धरून येत तसं तो म्हणले मी त्याला बरेच दिवस झाले ना. अशात समजा ते त्यांचाच विषय काढतो. त्यांनी शेवटची भूमिका वापरली म्हणून मी इथपर्यंत आलो. गाडी माझी होती आता हा व्हिडिओ आपण बघितला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावरती टीकेची झोड उठवण्यात आली. आता त्यानंतर प्रेसमध्ये सुद्धा धनंजय मुंडेंना हा प्रश्न विचारण्यात आला. यामध्ये धनंजय मुंडे यांनी गंगाधर काळकुटेंसंदर्भात एक गौप्यस्फोट केला. धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय ते सुद्धा ऐका. मी धमकी दिली. अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा करू. त्या सभेत मी बोललो होतो. त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला. तू सभेला येणार आहेस का, आठवतं का सुरेश. मी त्यावेळेस त्याला म्हणलं काही नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे. लोकसभेला फॉर्म भरला कसा, त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे, कशासाठी. फॉर्म भरला पण प्रचार नाही का. आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश तुम्ही